कोणावर सामर्थ्य आपलं दाखवण्यासाठी पहिलं बळ सांगितलं शारीरिक बळ, दुसरं बळ सांगितलं महाराज ते कौटुंबिक बळ, तिसरं बळ सांगितलं ते बौद्धिक बळ, चौथं बळ सांगितलं सत्ता बळ आणि पाचवं बळ सांगितलं महाराज अर्थ बळ. विठ्ठल विठ्ठल पाच बळ आहे. त्या पाच बळापैकी पहिलं बळ आहे शारीरिक बळ. थोडा प्रभाव टाकण्यासाठी सामर्थ्य आपलं दाखवण्यासाठी माणसाला त्यांनी पहिलं बळ लागतं ते म्हणजे शरीर बळ. शरीर बळ असल्याशिवाय माणसाचा प्रभाव पडत नाही. बघा एखाद्यावर जर महाराज प्रभाव पाडायचा असेल, एखाद्याला भयभीत करायचा असेल तर त्याच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी बळ पाहिजे. शरीराचं बळ कशाला म्हणतात? ज्याचं 125 ते 150 किलो वजन आहे, बलवंताचं शरीर आहे, सबळाचा भाग असताय, पिंडार अशा विशेष, डोळे असे मोठे मोठे, महाराज सुंदर अशी त्याचा पेवरा आहे, महाराज छाती त्याची 42 इंच आहे न फुगवता. 32 इंच 36 इंच गेली तर छाती आता 42 इंच आली छाती. आता निरळ्या छातीचा 7 फूट उंचीचा मनुष्य याला म्हणतात शारीरिक बळ. भारतामध्ये असं एकच शारीरिक बळ असलेला मनुष्य आहे, त्याचं नाव आहे खली. नवीन जे पोर आहेत ना, तरुण पोरं, त्यांना माहित असेल खलीचा डाव. चांगले उचलून पहिले आदळतो खली. ते साधारण मनुष्य आहे का महाराज? 7 फूट उंची आहे, 125 किलो त्याचं वजन आहे, हिंद केसरी पैलवान तो असो, त्याला शारीरिक बळ म्हणतात. आणि त्याच्या पुढे जर चहा पैलवान गेला तर त्याचा काही चलत नाही महाराज. जसं असं चलत मनुष्य, जसं महाराज चलत शेतामध्ये मोठं कसं मोडतं ना, तसं आपल्यासारखे माणसं खाली चलत उडून बाजूला टाकते, त्याला म्हणतात शारीरिक बळ. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, सामर्थ्य दाखवण्यासाठी पहिलं बळ सांगितलं ते म्हणजे शारीरिक बळ. दुसरं बळ सांगितलं कौटुंबिक बळ. कुटुंबाचं बळ असल्याशिवाय माणसाचा प्रभाव पडत नाही. पण एक जण चहा पेत बसला होता हॉटेलमध्ये, चांगला होता, 60-65 किलोचा मनुष्य होता, चहा पेत बसला होता आणि काहीतरी दुश्मनी असेल, बाहेरून एक मला चहा पिवळे म्हणाला 35 किलोचा. ते चहा पेत असताना आला, काना तिची कानाखाली लागली, त्यानं चापट मारली, यानं सहन केली, चापट मारली, तो निघून गेला. तो निघून गेल्यानंतर माझा शेजारी बसलेले माणसं म्हणले, अरे भल्या माणसा 80-85 किलो वजन आहे, त्यानं एक ठाका दिला, तू एक ठाका दिला तर त्याला 33 कोटी देवताचं दर्शन द्यायचे आणि तू त्याचं का सहन केला? आणि एवढसा मनुष्य तुला 4 चौकात चापट मारून गेला, तू एकही शब्द बोलला नाही. आता ऐका, ते चहा पिणारा 80 किलोचं माणूस बोलायला लागला, ते मला चापट मारणाऱ्याच्या वजनाकडे जाऊ नका म्हणे, ते 32 किलोचं दिसायला म्हणे, पण याला जर मी आता जर काही म्हणलो आणि याला जर काही मारलं तर हे घरी जाते म्हटलं, घरचा सगळा परिवार घेऊन येते. याचा परिवार असा साधा नाही म्हणे, याचा परिवार खूप मोठा आहे, हे दिसाय जरी असं असलं तरी याचा परिवार लई मोठा आहे म्हणे. 32 किलोच्या वजनाच्या मनुष्याला सुद्धा कुटुंबाचं बळ पाठीमाग लागलं. 80 किलोचा मनुष्य त्याची थोबाडी खाली सहन करू शकतो, त्याच्या पाठीमाग कौटुंबिक बळ आहे. दिसायला मनुष्य साधारण असू द्या, काही होत नाही मला, चला जाऊ द्या. एकच सांगायचं झालं तर महाराज, शारीरिक बळापेक्षा तिसरं बळ महत्वाचं आहे, ते म्हणजे बौद्धिक बळ. एखाद्या माणसाला शारीरिक बळ नसू द्या, एखाद्या माणसाला कुटुंबाचं बळ नसू द्या, पण त्याला बौद्धिक बळ असणं गरजेचं आहे. बौद्धिक बळाच्या जीवावर मनुष्य कुठं पण आपला प्रभाव दाखवू शकतो महाराज. आणि शारीरिक बळ जिथं काम करत नाही, जिथं कुटुंबाचं बळ काम करत नाही, तिथं महाराज बौद्धिक बळ काम करतं. 350 शिवरायांचे किल्ले जिंकून घेतले, पण असे धुरंधर असले छत्रपती शिवराय, ज्यावेळेस महाराज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त झाले, त्यावेळेस बादशाच्या हातात तुरी देण्यासाठी शारीरिक बळ नाही वापरलं, कौटुंबिक बळ नाही वापरलं, तर कोणतं बळ वापरलं तर ते बौद्धिक बळ वापरलं. बुद्धी कौशल्यावर निघून आले. आग्र्यातून सुटका करणं साधारण गोष्ट आहे का महाराज? बादशाच्या हातात तुरी देणं साधी गोष्ट आहे. पिठातून 25 वर्ष बाहेर निघून गेले, बौद्धिक बळ वापरलं बरं, बौद्धिक बळ. आणि कधी दिपाळ शरीराचा मनुष्य असला तरी बौद्धिक बळाच्या जीवन त्याला आडता येतं महाराज. तुकोबाराचा एक अभंग आहे. एका शिकाऱ्यानं महाराज वाघाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं. वाघ आहे पण शिकार झाली. चौकात आणला वाघाचा, पिंजऱ्यामध्ये कुलूप लावलं ठेवलं. सगळे लोक यायचे महाराज वाघ बघायचे, सेल्फ्या काढायचे, फेसबुकला टाकायचे.
इंस्टाला टाकायचे, रील्स तयार करायचे. वाघ 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 बघायला सगळे परिसरात यायला लागले. 15 दिवस झाले पाटील, पण त्या वाघाला पाणी नाही, चारा नाही, काय नाही, नुसता वाघ मध्ये असं टुकुमुकू बघायला लागला. एक दिवस संध्याकाळ झाली आणि त्या संध्याकाळी महाराज कोल्हा आलं, कोल्हा आलं, ते कोणी दिवसात फिरत नसतात. हा, कोल्हे दिवसा फिरत नसतात. माझ्याकडे बघू नका, मी संध्याकाळी फिरतो, मला कोल्हा म्हणू नका. कोल्हा आला महाराज. कोल्हा म्हणायला लागला, वा बाबा, अरे असं काय करून घेतात तू माझ्या माणसा? वाघ म्हणला, अरे कोल्हा दादा तुम्हाला काय सांगा, म्हणे शिकारीनं माझी शिकार केली, 15 दिवस झालं म्हणे इथं बंदिस्त करून ठेवलंय. लोक शेती काढतात, फोटो काढतात, मला पाणी देत नाही, चारा देत नाही, भुकेने व्याकुळ झालंय, तहान लागली. मग काय, अरे माझं काय चाललंय हे लोकांना कळत नाही. म्हणे तू तरी माझ्या जातीचा आहे, माझं काय अवस्था आहे तुला कळाली पाहिजे. मग काय अवस्था आहे? म्हणे तहान लागली, एकदा माझा उपकार कर, म्हणे हे दार काढ, एकदा बाहेर निघू दे आणि एकदा पाणी पिऊ दे, पाणी पिऊन खाऊन काहीतरी मग आणखी येऊन बसतो म्हणे. म्हणे असं कसं जमेल? आणि एकदा दया कर ना. कोल्हा म्हटला चला उपकार करावा. कोल्ह्यानं वाघाला बाहेर काढून कोल्ह मध्ये गेलं. वाघ उभा टाकला पुढं, असा मस्त बघायला लागला वाघ त्याच्याकडे. कोल्हा म्हणला, वाघ दादा कशाला बघा, 9 वाजले, जा ना काही शिकार करू नये. वाघ म्हटला, कुठं जाण्याची सुद्धा माझी ताकद राहिली नाही, तूच माझ्या समोर आहे, तुझाच फराळ करतो म्हणे. आता कोल्हा मला आता आवडलं, आता याच्या सुटकेतून, आता याच्या बंदीतून आता कशी सुटका करायची, संकट मोठा आलाय. कोल्ह लई चालू, एवढ्याच नाही बरं, कोल्ह लई चालू म्हणे. आता काय करायचं नाही, तू को बरं नाही महाराज आबंध दिला. वाघे उपदेशीला कोल्हा, सुखे खावे मला. कोल्हा म्हणायला लागला, वाघोबा तुम्ही मला खुशाल खा, तुम्ही खाणार नाही आधी हो, तुमच्यासाठी मी अर्पण केलं, खायचं ते खा, पण माझी एक इच्छा आहे म्हणे, ती शेवटची इच्छा माझी पूर्ण करा. वाघ म्हटला, तुला तर मी खाणार आहे आणि तुझी शेवटची इच्छा पूर्ण करणं हे माझं काम आहे. कारण का कायदा सुद्धा सांगतो, ज्या माणसाला आता काही महाराज प्रायचित्त द्यायचंय, फासा द्यायचंय, त्या माणसाची काय केली जाते काका, शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. कायदा सांगतो. वाघ म्हटला, माझी शेवटची इच्छा, तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. काय शेवटची इच्छा? कोल्ह्यानं बौद्धिक कौशल्य वापरलं. काय आता ऐका. कोल्हा म्हटला, वाघ दादा तुम्ही मला खुशाल खा, पण माझी शेवटची इच्छा एवढीच आहे म्हणे, पिंजरा एवढूच आहे, दार एवढं लहान, आणि एवढ्या दारातून तुम्ही पिंजऱ्यामध्ये आत कसं गेलात हे का मला डोळे भरून बघू द्या. वाघ होता. आता वाघ म्हटला, ठीक आहे तुझी शेवटची इच्छा कसा, ये बाहेर. कोल्हा बाहेर आला. वाघ म्हटला, ऐक शेवटची इच्छा पूर्ण करतो तुझी आई, हे दार लहान आहे, सगळा माझा मोठा आहे, माझं शरीर धिप्पाड आहे, मध्ये जाता येत नव्हतं, मी माझ्या शरीराचं आकुंचन केलं, माझं शरीर मी लहान केलं. आज पहिल्यांदा मान मध्ये घातली, पुन्हा पंजामध्ये घेतला, मग दुसरा घेतला, आणि मग अंग चोरत मी मध्ये आलो आणि असे पंजे ठेवले, असा बसलो, लोकांनी माझ्या फोटो काढल्या. आता बघ म्हणे माझे रूप तोंड भरून. वाघ म्हटला, असे 2 मिनिटं थांबा, मला एकदा डोळ्यानं असे तो मस्त असं बघू द्या म्हणे. वाघ म्हटला, तर झालं का? नाही एकदा बघू द्या म्हणे. महाराज त्याने नजर फिरवली, कवाड घेतलं, लावलं, कुलूप लावलं, चावी कमरेला आटून गेलं. निघून कोल्हा पाहायला गेलं तर महाराज लहान आहे, वाघाच्या पुढे टिकू शकत नाही, पण एवढ्या बळाच्या वाघापुढे महाराज एकच बळ उपयोगाचं पडलं. ते बळ कोणतं आहे? कोणतं बळ आहे? बौद्धिक बळ आहे. हे 3रं बळ आहे, बौद्धिक बळ. 4थं बळ आहे सत्ता बळ. कधी कधी माणसाला बळ शारीरिक बळ नसतं, कुटुंबाचं बळ नसतं, त्याला बुद्धी नसती, पण सत्तेच्या जीवावर महाराज ती काही करत असतं महाराज. सत्ता हातात असली, सही कशावर गेली की काही होत. सत्तेच्या बळावर माणसाला काही प्रभाव पाडता येतो. हे 4थं बळ सत्तेचं बळ आहे. आणि 5वं बळ आहे ते म्हणजे अर्थबळ. अर्थबळ एवढं डेंजर आहे. अर्थबळाच्या जीवावर हे 4ही बळ जमा करता येतात. ज्याच्याकडे पैशाचं बळ आहे ना, त्याचं दिसा
दिसायला जरी तोंड नीट नसलं तरी पैसा त्याच्याकडे लोक म्हणतात साहेब दिसायला एक नंबर या जगतामध्ये कोणाला मान आहे धनवंता लागी सर्व मान्यता येते माता पिता बंधू जन सर्व माहिती वचन जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा काय केला वांदा झाला मला जास्त हे आम्हाला कसं आहे मला खाऊ घालाय सांगतो खाऊ घालायचो हा त्याच्यामुळं थोडं व्यवस्थित केलं म्हणजे ते खाली बसतंय दुसरं विठ्ठल विठ्ठल एक नंबर आहे येत नाही म्हणा एवढं मोठा वाघ घेतो मोठ्याची मुलगी करायची मुसतोडण्याची लक्ष करू काय का पाचवं सांगितलं धनवंताला की पैशावाल्या माणसाला सगळीकडे किंमत असते महाराज त्याच्याकडे पैसा त्याच्याकडे अरे बाप एवढी किंमत पैशाच्या जीवावर सत्ता घेता येते पैशाच्या जीवावर कुटुंब नाते संबंधी गोळा करता येतात पैशाच्या जीवावर शारीरिक सफाई जमा करता येते आणि पैशाच्या जीवावर सत्ता सुद्धा प्रस्थापित करता येते सध्या काय चाललंय सगळ्याला माहिती आहे पैशाच्या जीवावर सगळं चाललंय कारण काही पैशावरच मान आहे मागून महाराज सब पैसे के भाई सब पैसे के भाई ते शाळेत कधी भेटत नाही आले भाषण करा परांनो 26 जानेवारी परांनो 26 जानेवारी म्हणजे काय परांनो एका रांगत बसणं म्हणजे 26 जानेवारी परांनो 26 जानेवारी म्हणजे काय साधारण का परांनो आज 26 जानेवारी कशामुळे परांनो आज 25 जानेवारी ती म्हणून आज 26 जानेवारी परांनो आज 26 जानेवारी कशामुळे परांनो 27 जानेवारी म्हणून आज मला माहितच नाही असते 26 जानेवारी असते म्हणून काय माहित आहे आज 26 जानेवारी एवढी भारी असते मला जर माहित असतं तर आपल्या शिक्षकांना दर महिन्याला 26 जानेवारी ठेवूया बापा ठेवले हे काय भाषण आहे हे भाषण आहे 26 जानेवारीचं कुठं काय मला मात्र ज्यावेळी संविधानाचं भाषण कसं असलं पाहिजे मला हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा
अभिमान है ऐ वतन महबूब मेरे तुझको दिल कुर्बान असं भाषण करावं संविधानावर ऐकणाऱ्या माणसाच्या अंगावर शार वाटायला पाहिजे असं भाषण केलं पाहिजे आणि ज्या आवाजात तिथं बोलायचं त्या आवाजात तिथं बोललं तर त्याची किंमत राहते बरं ज्या आवाजात तिथं बोलायचं त्या आवाजात तिथं बोललं तर किंमत राहते नाही तर किंमत राहत नाही मला एखाद्या मला कोणाला किल्ला घेण्यासाठी कोण गेलं होतं तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे गेले कोणाला किल्ला घेण्यासाठी त्या कोणाला किल्ल्यावर चढण्यासाठी महाराज एक घोरपड सोबत होती ती घोरपड अशी वर सोडली त्या घोरपडीचं नाव आहे यशवंती ती यशवंती वर गेली आणि वरून पुन्हा रिटर्न खाली आली पुन्हा टाकली पुन्हा खाली आली मग मात्र तानाजी मालुसरेला राग आला आणि तानाजी मालुसरे खराडले तानाजी मालुसरे म्हणे यशवंती पुन्हा जर माघारी आली तर तुला स्वराज्याची शपथ आहे काय आवाज हा काय बोलले यशवंती पुन्हा जर माघारी आली तर तुला स्वराज्याची शपथ आहे काय आवाजात पावर आहे महाराज एका आवाजात यशवंती वर गेली अंगाचे 2 तुकडे केले यशवंतीनं पण अंग कधी पुन्हा माघारी आली नाही त्या आवाजात पावर होती म्हणून आली नाही तिथं जर आमचे तानाजी मालुसरे असे म्हणले असते तर यशवंती वर चढतेस का ग जमते का महाराज जिथे तिथं आहे का नाही महाराज असं पैसा जवळ आला की माणसं त्याला बोलताय तसं तरी माणसं त्याला किंमत देतात महाराज आणि आपले बघा सोयरे धारे नातेवाईक त्याच्याकडे पैसा तो पण सगळेजण जवळ येतात आणि एकदा आणायचा आणा बंद झाला की बघा तुम्ही पाटील तुमच्या खिशात 2000 रुपये असावे तुम्ही बाजारात जाऊ भाजीपाला घेऊन यावा काजू बदाम पिस्ता मुलगे घेऊन यावे घरी आलं बस स्टँडला उतरल्या महाराज बायकोने बघितलं बायको म्हणते मालक आले मालक आले लेकर म्हणतात बाबा आले सोनबाई म्हणते मामाजी आले घरी आलेला पाय पाणी बसायला तक्या मारती म्हणते चहा करू का टिकाशन करू का दूध करू का पोहे करू का उपीट करू का भाजी कोणती करू भेंडी करू का सगळे तानाताने होते महाराज पाय दुखले का पाय दाबू का भेंडा दाबू का कमर दाबू का डोकं दाबू का कळत सगळी तानातानी आहे महाराज ही एवढी आहे कुठपर्यंत जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत एकदा पैसा बंद झाला नानाची पिशवी बंद केली ते खाटं पडतंय 10 पाले तरी त्याला चहा कोणी देणार ते पडल्या ठिकाणी म्हणते पोरीवा चहा द्या ग पोरीवा चहा द्या ग आणि ती बाई म्हणे खरं म्हणतात बाईल म्हणे तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकादा इंद्रिय मावळली आला बाबूल
राजा कैसा विपरीत झाला हा देह नोहे तुझा गणाने गोत्रज सर्व हसता तिमज गेले याचे मनुष्यपण याने सांडलेली लाजगा जोपर्यंत पैसा तोपर्यंत जवळ येतात एकदा पैसा ताटातूट झाली मग कोणी किंमत देत नाही महाराज अर्थात हे सगळ्यात मोठं बळ सांगितलं अर्थबळ आता माझ्याकडे लक्षपूर्वक ऐका तुकोबऱ्या सांगतात आम्ही बळीवंत झालो ज्या तुकोबऱ्या बळीवंत झालो म्हणतात हे 5 बळ सांगितलेले व्यवहारिक सत्तेतले हे तुकोबऱ्याच्याकडे कोणते बळ होतं सांगा तुकोबऱ्याकडे शारीरिक बळ होतं हा शारीरिक बळ होतं का तुकोबऱ्या कुटुंबातलं बळ नाही दुसरं बळ सांगितलं भौतिक बळ कमी आहे का कमी आहे आता कमी आहे भौतिक बळ तुकोबऱ्याचे शब्द आहेत मला मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माई बापा अल्प माझी मती म्हणून येतो का कोलती मी तो अल्प मतिहीन काय वर्णू मी तुमचे गुण हो माझ्याकडे मती नाही माझ्याकडे मतिमंद बुद्धी आहे म्हणजे बौद्धिक शक्ती माझ्याकडे नाही चौथं बळ आहे सत्ता बळ तुकोबऱ्यानंतर माझ्याकडे सत्तेचंही बळ नाही तुकोबऱ्याकडे सत्तेचं बळ होतं का तुकोबऱ्याकडे जर सत्तेचं बळ असतं तर गावकऱ्यांनी ज्यावेळी तुकोबऱ्याला गावातून मला दिंड काढली त्यावेळी तुकोबऱ्याने तिथंच बोलले असते गावकऱ्यांनी गाढवावर बसवलं तरी सुद्धा तुकोबऱ्या एक शब्दाने बोलू शकत नाही याचा अर्थ तुकोबऱ्याकडे सत्ता बळ नाही गावात भजन करायचं नाही वेडा तुका म्हणले रामचंद्रा बोराड्या भंडाऱ्या डोंगराव गेले तुकोबराय पण गावातल्या लोकांना कोणाला शब्द बोलले नाही याचा अर्थ आहे तुकोबऱ्याकडे सत्ता बळ नाही 5वं बळ ते म्हणजे पैशाचं बळ तुकोबऱ्या म्हणतात ती माझ्याकडे बळ नाही पैशाचं बळ आहे का तुकोबऱ्याकडे अजिबात नाही ते काय पैसे असताना हाताचे महाराज होते काय हाताचे महाराज होते तुकोबऱ्याचे जगाचा मालक आले तरी सुद्धा खायला काय होतं का मला पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मुडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी
रांदिल्या कन्या. काय होतं मोडकी बाजार फाटकी वापर याच्याशिवाय दुसरं काय होतं तुकोबरायचं काय होतं हा तुकोबराय देव बोलत बसले तुकोबरा म्हणता देवा तुला शेषशाही भगवान म्हणतात तुला शेषाचा पलंग आहे रे बसायला. आता कमी करणार बोलत त्याला कसा असेल जाऊ दे. देव म्हणायला लागले तुकोबा मी शेषशाही भगवान आहे शेषाचा मला पलंगा बसायला रे पण इथं जो आनंद आहे ना तो तिथं आनंद नाही म्हणे. तुकोबाने देव बोलायला लागले. देव म्हणतात तुकोबा नुसतं बोलणार आहेत का मला काही खायला द्या ना. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पानं द्रौपदीशी. तुकोबराच्या घरी काय होतं खायला. तुकोबर म्हणतात देवाला जेवायचंय. महाराज देवाला जेवायचे असा शब्द ऐकला तुकोबराने अशी मान फिरवली पाटील. अशी मान फिरवल्या महाराज आवली माता माझी जिजामाता मध्ये गेली स्वयंपाकाची तयारी करायला लागली. काय पावर असं नुसतं अशी मान फिरवल्या बायको मध्ये गेली उठून मारा. आणि आपल्या बायला उठ चहा कर म्हणलं तरी आपल्या बाया म्हणा एवढी आयुष्य संपू द्या की एखादं बाया चहा करतात पाटील करतात का सोबदार करतात का. गाव कोणता आहे पुणे गाव. वहिनी आली इथं म्हणजे महाराज अहो तुम्ही आता कीर्तन संपले घरी जात आणि बायकोला बदलात म्हणायचं चहा कर करीतच नाही. आणि त्यातल्या तर माझी बहिणीचं कीर्तन आली असेल तर करीतच नाही. तरी पुरुष म्हणजे अजिबात घाबरायचं नाही. घरी गेलेली बायकोला बदलात म्हणायचं चहा कर. बायको म्हणजे चहा करीत नाही अजिबात घाबरायचं नाही. मी तुमच्या पाठीमागं आहे अजिबात घाबरायचं नाही. घाबरायचं म्हणायचं चहा कर आणि बायचं म्हणजे चहा करीत नाही तिला म्हणायचं तुला का भेटतो का हातात काठी घ्यायची शर्ट घालायचं नीट खाट्याला पिऊन यायचं. आपल्याकडे पावरच नाही तिला मारायचा महाराज. तिने बस मध्ये बसावं लागते उठ मध्ये उसावं लागते लई अवघड आहे हो. काय सांगा महाराज एकदा मला जेवायला बसला आणि जेवायला बसला भाकरवाडी मारा भाजीवाडी आणि तेवढ्यामध्ये रोडवर मारा डीजे वाजत गेला. पायी पडतच गेली महाराज आणि गेले तर वाकून बघायला लागले तर काय वरतीचा कार्यक्रम. मालक म्हणला भाकर संपले हे भाकर वाट म्हणजे मालक हे आजच्या दिवस हातानं घ्या मला वरात बघू द्या म्हणे. मला वरातच लई बाबा वाटते. मालकाने पुन्हा आवाज दिला भाजी वाढेल म्हणे तेवढी भाजी हातानं घ्या मला वरात बघू द्या म्हणे. भाकरवाड म्हणलं भाकरवाडी भाजीवाड म्हणलं काय आवडती म्हणली वरात आवडती म्हणली. हे शब्द ऐकले महाराज त्या गड्यानं ऐकलं आणि ते गडी उठला आणि घराच्या बाहेर गेला. 5 दिवस आला नाही कारण का तो गडी होता. त्याला कळत धन्यवाद त्याला नाही कळत आता उद्या सकाळी कळला गडी होता राग आला महाराजाला. गेलं 5 दिवस घराकडे आलं नाही डायरेक्ट आलं ती एक संगत घेऊन आला दार टाकला. बायको म्हणजे हे काय आणलंय म्हणे वरात आणि वरात आणि वोट दुसऱ्याची कशाला बघते पट्ट्याचीच बघ म्हणजे काय ते कळत नाही माणसाला. मला बायका कोणाला ऐकत नाही लईच आवड असतं बायकाचं मार. त्याच्यापुढे कोणी असो मला खाली बसावं लागतं त्याच्यापुढे कोणाचं चाललं नाही मला. मोठा शंकर खाली बसला माझं शंकरात घेऊन काय बसले तुम्ही लय आवड बस मला बसावं लागतं उठ मला उठावं लागतं लय आवड असतं. म्हणजे मला कौटुंबिक बळ देवाकडे तुकोबऱ्याकडे नाही काहीच नाही. पण महाराज जगाचा माझा घरी जेवायला आला तरी तुकोबऱ्याच्या घरी खाला काही मिळालं नाही. जाऊ पुरती भिके कुत्रे घर राखी ती माऊलीदारांनी दिलं प्रमाण. सत्ताबळ कौटुंबिक बळ भौतिक बळ शारीरिक बळ आणि अर्थबळ हे 5 बळ बाकीचे तर तुकोबऱ्याकडे एकही बळ नाही. हे भौतिक सत्यातले आता प्रापंचिक सत्य ते 5 बळ तुकोबऱ्याकडे नव्हते. पण परमार्थातलं सगळ्यात मोठं बळ आहे ते महाराजांचे मार्ग बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित
व्यवस्थेमध्ये वाटचाल करत असताना सत्ता बळ बौद्धिक बळ ह्याची काही गरज नाही. सगळ्यात मोठं बळ आहे वैराग्याचं बळ आणि भावबळ. वैराग्याचं बळ आलं की भावबळ पाठीमागे येत असतं महाराज. पण वैराग्य संपन्न व्यक्ती असला पाहिजे. आणि वैराग्य कुठून मिळतं? हे देवापासून मिळतं. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य बसत येते. म्हणून तो भगवंतू ते भगवंताकडे 6 गुण आहेत. त्या 6 गुणापैकी वैराग्य गुण आम्ही त्याचा घेतला. का घेतला? आम्ही त्याचं शाश्वतत्व आमच्या जीवनात स्वीकारलं. आम्ही त्याचे अंकित झालो आणि अंकित होऊन त्याचा वैराग्य गुण आम्ही घेतला. त्याच्यामुळे आम्ही वैराग्य गुण तुकोबऱ्यात घेतला देवाचा. वैराग्य तुकोबऱ्याकडे आहे म्हणून तो वैराग्य म्हणून तुकोबऱ्या म्हणतात. वैराग्य म्हटलं की तुकोबऱ्याचं नाव येतं. शांतीप्रम म्हटलं की नात्रा येतं. वैराग्य तुकोबरा आहे. वैराग्य क्षणिक वैराग्य वेगळं, प्रसूतीचं वैराग्य वेगळं, स्मशान वैराग्य वेगळं. स्मशान वैराग्य म्हणजे तुम्हाला कळालं सगळ्याला. स्मशान वैराग्य म्हणजे काय? माणूस जाळेपर्यंत म्हणायचं काय हो काय माणसाचं खरं हो, अहो कालच बोलला हो, कालच आम्ही बोललो. आता सकाळी उठून फेसबुक बघितलं तर काय सगळं गेलंच म्हणून कळालो. एक म्हणतो अहो खरंच हो तुम्ही तर फेसबुक बघितलं मला तर खरंच वाटलं नाही गेला म्हणून. अहो कालच मी त्याला चौकात घेतली. ज्याव गुणाची दुसरीकडे नेऊ नका डोकं. माणसाचं काय खरं? पाण्याचं बुडबुडा गेलं काय कराय तिथं आहे तोपर्यंत. इकडे आलं की लाव तंबाखूला चुना. कशाचं वैराग्य? प्रसूतीचं वैराग्य दुसरं. बाई महाराज एखादी बाळपणा गेली ना त्याला बाळपणाच्या असहाय्य वेदना झाल्या ना ती बाई म्हणत असते म्हणे माय आतापासून आता सासरचं तोंडच बघायचं नाही. एवढा इकडे आला म्हणजे सासरचा. असं किती दिवस म्हणते? 2 महिने. आणि 2 महिन्यात व्हिडिओ कॉल करते मालकांते मालक कसं बघूया तुमच्याकडे बघून हसाले या म्हणाले. प्रसूतीचं वैराग्य क्षणिक वैराग्य वेगळे. आपल्या माणसाला वैराग्य मिळतच नाही. वैराग्य कशाला म्हणतात? सगळं असताना त्याचा त्याग करणं त्याला वैराग्य म्हणतात. विचारसरणामध्ये व्याख्या आली वैराग्याची. काय व्याख्या आली? काय व्याख्या? इह लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या इच्छेच्या त्यागास वैराग्य असं म्हणतात. ती भोग वस्तू प्राप्त असावी तुम्हाला आणि त्या इच्छेचा सुद्धा त्याग करावा त्याला वैराग्य म्हणतात. एक जण म्हणला मला महाराज मी आयुष्यात कधी गुलाबजामुन खाल्लेच नाही. बस गुन्हा ठेच्याच्या भाकरीशिवाय तुला काही मिळालंच नाही. 35 वर्ष झाली एकाचे ते मला माझ्याकडे आणून म्हणला महाराज मी आतापर्यंत लग्नच केलं नाही. बस लग्न केलं नाही तुला कोणी दिली नाही. मला बायका यायला कोणी याव्या तर नको म्हणा त्याला वैराग्य म्हणतात. आपल्या लोकांना वैराग येत नाही. आपल्या लोकांना वैताग येते. वैताग वेगळा वैराग्य वेगळं. वैराग्याचा त्याग म्हणजे त्याग. वैताग आपला 2 तासात बायको निर्भोग बोलला तरी घरून निघते आणि ते पांडुरंगाच्या मंदिरात 2 तास रामकृष्ण म्हणते भूक लागली पुन्हा घरला जाते. तशी म्हण नको ये तिकडे जातात की इकडे येत नाही ना मला. आपलं वैराग्य नाही आपलं वैताग आहे. वैताग वेगळं वैराग्य वेगळं. वैताग कशाला म्हणतात? टाळी वाजवून भजन करा सांगतो विठ्ठल विठ्ठल. सुदर्शन महाराज एका गावात एका पोराचं एका पुरीचं लग्न झालं. एका गावात एका पोराचं एका आता लग्न पोरपुरीच्या सोबत मी इकडून म्हातारे होतात काय करणार. पण आता लय आवड झालं जाऊ दे. आता लग्न झालं पण मला बायको याला काही नीट बोलत नव्हती. भाजी अशी कशी केली म्हणजे किती म्हणायची हो का खा वाटलं खा चालले बघा माझ्या मायाला. भाकर कशी कशी मोठी झाली बघा खा वाटलं खा चालले बघा माझ्या मायाला. त्याला रागा झाला मला. ते चौकात गेलं चौकात गेला माऊली महाराज भेटली. म्हणे अरे लग्न झाल्यावर माणसं सुधारतात तू कसं बिघडा. काय सांगू म्हणे भाजी अशी झाली म्हटलं की बायको म्हणते एकही शब्द बोलू देत नाही गावाकडे जाते म्हणते. माऊली महाराज म्हणजे अरे सगळ्या बाया असंच म्हणतात. आणि बायाला राग आला की एक त्यांचा शब्द असतो. एक फेवरेट डायलॉग असतो बायकांचा कोणता? मी आहे म्हणून आणले दुसऱ्याची तर तवाच गेली असते. मी आहे म्हणून आणले आणि दुसऱ्याची तवाच गेली असती. पाटील मला प्रश्न पडते प्रत्येक बाया जर अशा निघून गेल्या तर नांदलीच कोणती असती की तिथं प्रश्न आणि उत्तर रिकामच आहे मला. म्हणजे अशा प्रत्येक म्हणतात नाही जाऊ दे कोणी म्हणत नाही म्हणे बाप म्हणे जाय म्हण बायको जात नाही मला गेली तर दुसरी आणून देतो. अरे बघ मला जाय गेली तर जाऊ दे निवक्याचा शब्द आहे म्हणे तिकडे जाय. आला घरी मारा आणि थोडी भाकर करपली होती भाजी खरड झाली होती. मला अशी कशी भाजी खरड केली म्हणे आणि अशी खरपड भाकरी असते का. बायको आली म्हणजे बायको म्हणे का आवडता का चालले मी माझ्या माहेरला.
ते मला एकदा म्हणूनच बघा. मला जातेस म्हणले जाते जातेस जाते आणि निघ म्हणले अर्धी झिली पडली. निघ म्हणलं नाही, दुसरं महाराज त्याला फोन केला आठवल्याला, आठवा घेऊन आला. आठवल्यामध्ये बॅग टाकली, महाराज निघाले. हे पुढे बसलं, बायको मागं बसली. आठवल्याला समजलं या दोघांचं बिनसले. हे प्रेमात असेल एका सीटवर बसले असते, कारण का उदारीचे पेट्रोल टाकून सहस्त्रकुंडला गेली होती आधी. आता मागं पुढे बसले म्हणजे काहीतरी बिनसले. आता याला बायकोची गरज नाही आणि बायकोला याची गरज नाही. बायको म्हणजे आता चालेल, फोन लावला तर येणार आहे, येऊ नको जा, नाही तर दुसरीकडे, नाही तर जाईल मला असा पंडितचा वार करू. येणार नाही म्हणजे बघा नाही बरोबर नाही म्हणलं. बायको म्हणजे जा, येतच नाही म्हणलं जा. दोघांचा ठरला आता वैरागी म्हणत आता बायकोला सोडून दिलं म्हणजे दोघे म्हणत आता बायकोला सोडून द्यायचं, आता पुन्हा न्यायचं. गेलं एसटी स्टँडवर. आता बायकोला सोडून द्यायचं, निघून यायचं. काय करायचं आपल्याला, तिचं गरज नाही ना. खंद्यावरची दसरी काढून एसटी मध्ये जागा पकडून दिली. आता बायकोची गरज नाही की तुला उभा टाका जाय ना, बसून का जाय ना, तुला काय करायचं, निघून यायचं की. मला जागा पकडून दिलं, जाऊ दे बायको आहे दिली असं जागा. दुकानावर गेलं, 20 रुपयाचे बिस्किट आणून दिले. पुन्हा आणखी आलं, कंडक्टरच्या जवळ गेलं, तिकीट काढलं आणि तिच्या जवळ आलं, मला हे तिकीट घे. तिकीट काढून दिलं, खाली उतरले. आता तिकीट दिले, महाराज पाण्याची बॉटल दिली, जागा पकडली. आता बायको तर तुला देणं घेणं आणि शेवटचा राम राम म्हणायचा, जे आली म्हणायचं, निघून जायचं. ते एसटीच्या खिडकीच्या खाली उभा टाकले आणि खाली बघून तिला म्हणाले, जेवण जाय बरं, पोहोचलेच फोन कर बघ, बॅलन्स नसलं तर मिस कॉल दे, तुला तर माझी गरजच नाही, जाऊ दे आता रागाच्या भरात तुला बोललो. तिकीट काढलंय, पाणी पेजाय. उतरताना त्या तिकिटीच्या पाठीमागं 3 रुपये चिल्लर लिहून दिले, ते उतरताना घे. बायको लगेच पातळ झाली. मला बायकोला डोळ्यात पाणी. बायको म्हणजे तुम्हाला माझी एवढी काळजी आहे, तुम्हाला का तुमची काळजी नाही काय? मला तुमची काळजी आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शेजारीच्या सोबत जात नाही, कुठं तिला बोलत नाही, चुकी काही खात नाही. मी संध्याकाळच्या भाकरी करून झाकून ठेवले, भाजी नाही तेवढी आता पेटमरी बरोबर खा. माझी काळजी करू नका. आता उद्या काय खाता याचं मला टेन्शन आहे. मालक मला तुला जर माझं एवढं टेन्शन आहे मग चाललीच कशाला? ती म्हणजे मी कुठं चालेल, तुम्ही जा म्हणल्यानं मी निघाले. मला येतेस का? दोघंही आतच घातला. कशाचं काय मालक याला वैराग्य म्हणतात का? हा तुमच्याकडे म्हणतात याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? वैताग. हे वैराग्य नाही मला, हे वैताग आहे. हे आपल्या जीवनात वैतागाचं वैराग्य नसतो महाराज. तुका वैराग्याचं बळ आहे, ते वैराग्याचं बळ असं नाही, विवेकासहित वैराग्याचं बळ. आणि या वैराग्याच्या बळावर तुका सांगतात आम्ही देवाचा गुण घेतला आणि त्याच वैराग्याच्या बळावर आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळीवंत झालो, त्याच्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही. एवढी स्थिती कशामुळे प्राप्त झाली? या वैराग्यामुळं. मग आता तुम्ही काय करा या बळावर? Hare
गण गोत हे संसार नाही बरं. खरा संसार कोणता आहे? आघात उपजने आणि निमने हे 7 अधिकार मानणे तया जीव लोक म्हणे संसार हर. जन्म मृत्यूचा संसार सगळ्यात मोठा संसार आहे मला. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम सगळ्यात मोठा जन्म मृत्यूचं दुःख आहे. आणि हा संसार आम्ही बाजूला सारला. हे संसार भयानक आहे बरं. हे संसार म्हणजे या संसाराचं रूपक आहे. या संसाराचा अर्थ येत आहे माया. माया म्हणजे संसार. संसाराचा सुटते का? सुटतच नाही. संसार म्हणजे माया आणि माया सुटल्याशिवाय संसार सुटत नाही. माया म्हणजेच महाराज संसार आहे. तुझे जव जव घडे तव संसार भय जोडे. म्हणजे तुझं म्हणजे मायाच आहे ना. ब्रह्म जरी निष्कलंक असले निर्विकार ब्रह्म जरी असलं तरी त्या ब्रह्माला जर मायेची उपाधी लागली ते ब्रह्मरत्न सुदर्शन महाराज काय होतं? ईश्वर होतं. याला मायातीत ईश्वर असं म्हणतात. माया विशिष्ट चैतन्य जे आहे त्याला ईश्वर म्हणतात. आणि एकदा मायेच्या बाजूला निघालं की ते ब्रह्म निष्कलंक आहे. त्याला निराकार आहे. ओंकार स्वरूप आहे. चिद्रूप आहे. ते आनंद स्वरूप आहे. सत स्वरूप आहे. त्याला ब्रह्म सुद्धा राहू देत नाही. माया एवढी बिकट आहे. माया कसली डेंजर आहे? सुधरू देत नाही मग. 100% देवाचा तू मान्य करू शकत नाही एवढी डेंजर माया आहे. हा एवढंच आहे. कधी कधी बायको रागानं बोलली की माया कमी होते आणि कधी गोडीनं बोलली की वाढते. काय काय संसारातले माणसं सुद्धा मला बायको चांगलं बोलली याची माया वाढते. संसारच खरा वाटतो पण पंढरीचा देव सुद्धा खोटा वाटतो. माया कधी कमी होते तर कधी वाढते. माया माया कधी बरोबर 100% होऊ दे. आणि संसार म्हणजे माया म्हणजे संसार म्हणजे 100% संसार कोणाचा बरोबर झाला नाही. कधी कमी होते माया तर कधी वाढते. माया कसली ते सांगतो सांगू का? पाहुणे 10 वाजे तुम्ही म्हणा सांगू का? तुमचं म्हणणं कसं सांगू का? माया सांगू का? 2 तास लागतात बघा. सांगू का? सांगू. हात वर करा बरं. हात वर करा बरं. कोणा कीर्तन बंद करा वाटाले. ऐका माया कधी कमी होते तर कधी वाढते पण 100% ब्रह्माचं अस्तित्व मान्य करू शकतच नाही एवढी डेंजर माया. आता ऐका बरं माया नीट ऐका. गंगाधरराजी सावकार हिशोब लावा. 2 वारकरी निघाले महाराज पंढरीला. माया सांगतो कधी कमी होते तर कधी वाढते पण बरोबर 100% होत नाही. ऐका 2 वारकरी निघाले पंढरीला. वारकरी पंढरीला निघाले पण महाराज दोस्त होते. माऊली महाराज आणि विष्णू महाराज दोघं निघाले. पण यांनी सांगितलं पंढरपूरला जायचं. नीट आहे का बरं? पंढरपूरला जायचं पण लागणारा खर्च दोघांनी करायचा. दोस्ताना पक्का खर्च आपापला. 2000 खर्च झाला तर किती करायचा? 1000 खर्च झाला तर 500 झाला तर 200 झाला तर आणि 100 झाला तर 50 पक्का ठरलं का? 8,000 खर्च. ऐका बरं माया कधी कमी होते कधी जास्त होते. निघाले नांदेडला गेले. नांदेडला गेल्या म्हणे अरे पाऊस आलं ऊन लागलं तर आपल्याजवळ छत्री असावी म्हणे. पहिल्यांदा दुकानामध्ये गेले आणि गजानन सावकार पण छत्री घेतली. 100 रुपयाची छत्री. आता दोघांनी खर्च निमा करायचा आहे. छत्री किती रुपयाची? 100ची. आता निमा खर्च किती झाला का? बोला तुम्ही लई सांगा म्हणतो तुम्ही सांगा. 50 असं दोघांनी 50 दिले. दुकानाच्या बाहेर निघून गेले. सावकार आले. सावकार म्हणे अहो टोपीवाले आले होते वारकरी म्हणे हो पंढरपुरात चालले होते मग. अरे 100 रुपयाची छत्री दिली. अरे वारकड्या पण जास्त मुनाफा घेऊ नये रे मुद्दामध्ये द्या म्हणे. 95 रुपयाला छत्री आणली होती 95 रुपयाला घ्या म्हणे. हे 5 रुपये वारकऱ्या नेऊन दे म्हणे. सावकारानं 5 रुपये कोणापाशी दिले? मुनिमापाशी. आता मुनिमा टर्न निघाला. मुनिमाच्या डोक्यात आलं छत्री 90ला आणली का 95ला आणली ते सावकाराला माहित. नफा तोटा सावकाराला माहित आणि वारकऱ्याला माहित नाही माझ्याजवळ किती पैसे परत दिले. ते मुनी म्हणला वारकऱ्याचा फायदा व्हावा आणि माझा फायदा व्हावा आणि तिकडे सावकारी समाधान व्हावा. समाधान सावकार वारकऱ्याला पैसे दिले म्हणून ते वाटणं चलताना मुनी म्हटला सावकारानं 5 रुपये दिलेले वारकऱ्याला द्यायचेच नाही म्हणे. याच्यात 2 रुपये आपणच खायचे. मुनी म्हणे किती खाले? आता उरले किती? 3. ते 3 रुपये आणले आणि माऊली महाराज देऊन टाकले. माऊली महाराज 3 रुपये दिले लगेच विष्णू महाराज म्हणजे माझं 3 रुपये वापस दे.
यांचा गेला, 50,000 रुपये यांचा आला. आता किती खर्च झाला? बोला बोला बोला. हा 48,500. वा, यांचा 48,500, यांचा 48,500, म्हणजे दीड वापस आला ना 50,000. 48,500 यांचा, 48,500 यांचा. आता 48,500 यांचा आणि 48,500 त्यांचा. 48,500 अधिक 48,500 किती झाले? हा 97. 48,500 अधिक 48,500 किती झाले? 97. त्या पोराला किती खाली होते? 2 रुपये. 97 2 किती? 99. रुपये कुठे गेला? रुपये कुठे गेला सांगा. चांगलं उत्तर सांगाल. आजचं पाकिट द्या. फुल पाकिट म्हणालो, मधलं नाही. सगळं द्या. 97 बेरीज झाली, त्यानं 2 रुपये खाली का? 97 2 98 99. रुपये कुठे गेला सांगा. कमी पडला? रुपया कमी पडला का नाही? रुपया कमी पडला. आता आहे का सावकार बरोबर आहे हिशोब? रुपया कमी पडला. आता जाऊ द्या, त्या पोरानं 2 रुपये खाले होते का नाही, म्हणून रुपया कमी पडला. आता पोरानं 3 रुपये खाऊ द्या. आता पोरानं 3 रुपये खाले आणि 2 रुपये यांच्याजवळ आणून दिले. 50 रुपये खर्च झाला होता. आता रुपया यांना वापस मिळाला. आता किती खर्च झाला? 49. आता 49 यांचे आणि 49 त्यांचे किती झाले? हा 98. आणि त्यानं किती खाली होते? 3 रुपये. 98 3 किती? रुपये वाढला कुठून? वाढला कुठून सांग का? सांगा. लागले कोणाला तुम्ही? मलाच लागले, तुम्हाला काय लागले? याच नाव माया आहे. कधी कमी होते तर कधी वाढते. आता कधी घटते तर कधी मला वाढल्या जाते. पण 100% देवाचं अस्तित्व मान्यच करू शकत नाही. ही एवढी डेंजर माया आहे आणि एवढी भयंकर माया आम्ही बाजूला सारली. आणि कोणाच्या जीवावर माया सारली तर वैराग्याच्या बळावर आम्ही माया बाजूला सारली. यालाच म्हणतात लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. आता 6 उर्मे, आता वेळ झाला का? आता ते सांगत बसत नाही मला. 6 उर्म्याचा मार केला, संसार बाजूला सारला. आती स्थिती प्राप्त झाली. कोणती स्थिती प्राप्त झाली? केले तृणाही समान. आम्हाला जनाचंही काय वाटत नाही, मनाचंही काही वाटत नाही, धनाचंही काही वाटत नाही. कारण का जग या तिन्हीमध्ये अडकलेलं आहे. कोई वित्तेशना, कोई तारेशना, कोई लोकेशन आहे. कोणीतरी याच्यामध्ये अडकले. जे वित्तेशनामध्ये अडकले, ज्याला वित्तेशना, ज्याला पैसा पाहिजे त्याला बाई आवडत नाही आणि लोकही आवडत नाही. त्याला फक्त पैसा आवडतो. ज्याला बाई आवडते त्याला लोकही आवडत नाही, पैसा आवडत नाही. आणि त्याला लोकेशन आवडते त्याला बाई आवडत नाही, पैसा आवडत नाही. म्हणून तर मोदीनं बायको सोडे पण पंतप्रधान झालंच.
याला म्हणतात लोकेशन लोकांनी मला मानलं पाहिजे, याला म्हणतात मला लोकेशन. मला लोकांनी मानलं पाहिजे, दुसरं मला काही नाही. पैसा कमवायचा नाही, दुसरं काही करायचं नाही, मला फक्त लोकांनी मानलं पाहिजे. या तिन्हीमध्ये लोक कोणते ना कोणते अडकलेत. महाराष्ट्राला दोन्ही असते, रितेशन आपली लोकेशन आहे का नाही. मला लक्षपूर्वक आहे का. पण आम्ही या सगळ्याला बाजूला पाहते. जन धन धन, लोकांना आम्हाला धनाची गरज आहे. तुकोबर आहे काय. छत्रपती शिवरायांनी जेवट्या छत्री गोडे येतो पर्यंत न पडे, सोने रुपये आम्हा के समान, माणिक पाशान कडे जायचे, जन धन धन केले तर नाही समान. आम्हाला त्याचं काही वाटत नाही, आम्ही त्याला तुच्छ किंमत देतो. मग महाराज नेमकी अवस्था तरी तुमची काय आहे. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आम्ही मुक्तीची माथा लाथाडीला हा संसार केला षडवर्णीचा मार. लोक मुक्तीसाठी पाठीमागे लागले, पण मुक्तीचा आम्हाला काय वाटत नाही. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे मुक्ती मरली नो आता दिवस आली खेळी मिळी. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, आम्ही बळीवंत झालोय. तुकोबराची अवस्था झाली, ती स्थिती प्राप्त झाली. तुकोबरायला आपल्या जीवनात आपण स्थिती प्राप्त करायची, याच्याकरता आपणही बळीयाची अंकित झालं पाहिजे, आपणही पांडुरंगाच्या अंकित झालं पाहिजे, आपणही माळ घातली पाहिजे. आलेल्या महाराज खूप सुंदर असं मला वाटलं, कारण का 200 पूर्ण इथे माळ तरी येतं महाराज. सप्तामध्ये झटतं रात्र दिवस सप्ताह आमचा सप्ताह आहे, आमचा उत्साह आहे. म्हणून लेकी बाई सुद्धा दिवाळीला आले ना डायरेक्ट काकडा आरती करूनच पौर्णिमेचा काला करून घराकडे जातात. हे आपल्या गावाचं वैभव आहे. आणि तरुण प्रजन्माची विनंती आहे, तर सप्ताह आपला गावचं आहे, आपलं गाव जिल्ह्यामध्ये एक नंबरला. या अखंड नाटक सप्त्यामध्ये तुम्हाला गाजावं असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी आता एकी ठेवली पाहिजे. ही काळाची गरज आहे. हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे, याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. पण आता अशी गोष्ट झाली, दादा माझं कीर्तन बाजूला जाऊ द्या, हे 5 मिनिटं घ्या आणि घराकडे जा. लक्षपूर्वक ऐका दादा. अरे मुसलमानाविषयी कोणी जर काही बोललं तर महाराज त्याला चौकात आणलं जातं. आतापर्यंत महाराज खूप अशा काही घटना झाल्या, त्यांच्या खूप मोठ्या घटना झाल्या, पण लोकांना बाहेर काढल्या नाही. आपलेच काही नालायक आहेत, आपल्याच गोष्टी बाहेर काढतात.
आपली माझी हात जोडून विनंती आहे, धर्माचं रक्षण करा, एकजूट राहा. अरे बघा तुम्ही नांदेडला जा आणि नांदेडला जाऊन कोणाला विचारा गाड्यावाल्याला, ते म्हणत असतं मी इस्लाम आहे, मी बौद्ध आहे, मी ख्रिश्चन आहे, मी शीख आहे, मी पारसी आहे, मी जैन आहे. ते स्वाभिमानानं आपला धर्म सांगतो. आपल्या कोणत्याही माणसाला विचारा तू कोण आहेस, आपला प्रत्येक जण म्हणत असतो मी मराठा, माळी, तेली, धनगर, कुंभार, चांभार, हाटकर. आपण महाराज सगळ्या जातीयतेमध्ये बांधून गेलो. माझी विनंती आहे, जिथं जातीचं काम आहे तिथं जातीचं काम करा आणि जिथं धर्माचं काम आहे तिथं धर्मासाठीच लढा. इथं आपण धर्माचे महाराज वाचा धडे. इथून पुढे गेलात तर आपली जात मोठी करण्यामध्ये एवढं श्रेय देऊ नका. आपला धर्म महाराज खूप आता माघारी यायला लागला. आपण धर्मासाठी झगडायचं बघा. इथून पुढे कुठं गेला तुम्हाला जर मुंबईला पुण्याला कोणी विचारलं तू कोण आहे, त्याला जात सांगत बसू नका आणि त्याला छाती ठोक असं उत्तर द्या, अरे मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे. जोपर्यंत आपण असं सांगत नाही तोपर्यंत हिंदू एकत्रित होणं शक्य नाही. आणि हिंदू राष्ट्र बाबा असं वाटत असेल तर आपण सगळ्यांची एकजूट होणं अत्यंत महत्वाचे आहे. अरे 5 वर्षाच्या मुसलमानच्या पोराला त्यांचा नमाज आजान पाठ आहे. आपला 18 वर्षाचा ठोंबळा आहे, त्याला आणखी हरिपाठ नाही. अरे रोजाचा महिना सुरू होत्या, 5 वेळा नमाज पडल्याशिवाय त्याचा रोजाचा महिना जात नाही दादा. आणि 7 दिवसाचा सप्ताह असतं. 18 वर्षाचं ठोंबळं इकडे सुद्धा मंदिराकडे येत सुद्धा नाही. ही आपल्या धर्माची शोभांतिक आहे. माझी विनंती आहे दादा, दरवर्षी एवढा 8-9 लाख रुपये खर्च करता तुम्ही कशासाठी? तुम्हाला पैसे जास्त झाले का आमचे घर मोठे करण्यासाठी? कशासाठी एवढा खर्च का करता तुम्ही गावकरी? याचं एकमेव कारण आहे, सप्त्यामध्ये एवढा खर्च करायचं याचं एकमेव प्रयोजन आहे की दरवर्षी सप्त्यामध्ये काल्याच्या दिवशी आपल्या गावातल्या 20 तरी पोरांनी माळा घातल्या पाहिजे, वारकरी झाले पाहिजे आणि व्यसनमुक्त झाले पाहिजे. हे सप्त्याचं प्रयोजन आहे. म्हणून माझी विनंती आहे, माळा घाला. आणि आपल्या गावात दक्षिणमुखी मारुतीर आहे. सुदर्शन दादांनी मला सांगितलं म्हणे महाराज जाजवले देवस्थान आहे, दक्षिणमुखी मारुतीर आहे. कोण्या गावात राहत नाही. जे गाव मारुतीला आवडतं त्या गावात दक्षिणमुखी मारुतीर आहे, लक्षात ठेवा. दुसरीकडे जायची गरज नाही. माझी हात जोडून विनंती आहे, 5 वर्षाच्या पोरा जर त्यांचा आजान पाठ असेल तर हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या माता भगिनीला, माझ्या ताईला, माझ्या भावांना प्रत्येकाला हनुमान चालीसा पाठ असणे काळाची गरज आहे. माझी विनंती असेल, मी लहान आहे तुम्ही मोठे आहेत, पण माझी एवढी विनंती ऐकाकडे. मी सगळं ऐकलं तुमचं, पण मला एक कमतरता वाटली. मी गावामध्ये कुठे गेले की महाराज हे आता नियमच आम्ही लागू केलाय. महाराज माझी तळतळते अशी पोटतिरी तुम्हाला सांगतोय. आपल्या गावात एवढं मोठं कोट्यवधी रुपयाचं मंदिर आहे. माझी हात जोडून विनंती आहे, गावातल्या माता भगिनी, पुरुष मंडळ, माझे हात जोडून तुमची मुलं, तुम्हाला जर चांगले पुढे मुलं व्हावी असं वाटत असेल तर त्यांना धर्माचं शिक्षण द्या. मंगळवारी किंवा शनिवार किंवा मंगळवार या दोन्ही दिवसापैकी एक दिवस ठरवा आणि दर शनिवारी इथं मारुतीच्या समोर बसून हनुमान चालीचं पठण सार्वजनिक झालंच पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी आपल्या घरातले मुलं पाठवलेच पाहिजे. माझी हात जोडून विनंती आहे. बघा तुम्ही किती परिवर्तन होतं. 15 येऊ द्या. आमच्या येळी ग्रामस्थरांनी महाराज सुरुवात केलं दादाजी. आणखी तिथं काकडा चालू आहे महाराज, तिथे हनुमान चालीसा आम्ही सप्त्यापासून चालू केला. आपण हनुमान चालीसाला सगळ्यांनी आलं पाहिजे. दर शनिवारी 7 ते 9 या वेळेमध्ये ठेवा. 5 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा, मग आरती करायची महाराज. हे सगळ्याला पाठ झालं पाहिजे. ही काळाची गरज आहे. हिंदू धर्मातला धर्मग्रंथ कोणता आहे लोकांना माहिती नाही दादा. अरे मी कोण्या पक्षाचा नाही, राजकारण मला इथं करायचं नाही, पण महाराज मोदींच्या नियोजनामध्ये 500 वर्षाचं रगडीत असलेलं महाराज, हिंदूचं अस्मिता असलेलं महाराज, प्रभू रामचंद्राचं मंदिर संपन्न झाले. सगळ्यात मोठा हिंदूचा जय आहे, लक्षात घ्या. काय नालाय की आपल्यात मधलेच आहेत महाराज. काय करावं माझ्याच ठिकाणी बळ नाही, हाना वाटते थुतरी जाऊ. काय आपलेच लांडगे महाराज बोलतात महाराज म्हणजे रामाचा जन्म अयोध्येत झालाच नाही. एक तर महाराज राम मंदिराचा कळशावर, राम मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती ना, त्यावेळेस एक कोल्ह भुकलं बघा. ते कुत्र म्हणायला लागलं प्रभू रामचंद्राने मांसाहार केला. अरे मांसाहार केला का कंदमुळं खाली तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही, आम्ही त्याचे ज्ञानी आहेत. पण सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांना माहीत झालं पाहिजे, आपल्या धर्माविषयी जर कोणी काही बोललं तर तिथं त्याची मान दाबली पाहिजे. हे सगळ्यांचं काम आहे. आपण याच नाही धर्माविषयी बोललेलं. काय म्हणतात प्रभू रामचंद्राचा जन्मच आहे ते झाला नाही. अरे नालाय का वाच थोडं पुराण. 42 पिढ्याचा इतिहास आहे दादा. 42 पिढ्याचा इतिहास. तुम्ही युट्यूबला टीव्हीवर ऐकलं असेल माझं कीर्तन, कुठे युट्यूबला ऐकलं असेल, पण पुन्हा शब्द सर्वांना सांगतो, 42 पिढ्याचा इतिहास प्रभू रामचंद्राचा आहे आपल्यासाठी महाराज. अयोध्येत जन्म झाला याचा सिद्धांत आहे. प्रभू रामचंद्र आहे. आता ऐका, महाविष्णूचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मा. ब्रह्माचा मुलगा आहे मरीची. मरीचा मुलगा आहे कश्यप. कश्यपचा मुलगा आहे विवस्वान. विवस्वानचा मुलगा आहे मनूचा मुलगा
धृतराष्ट्राचा मुलगा आहे मांधाता, मांधाताचा मुलगा आहे सुसंधी, सुसंधीचा मुलगा आहे ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा मुलगा आहे भरत, भरतचा मुलगा आहे असित, असितचा मुलगा आहे सगर, सगरचा मुलगा आहे अंशुमंज, अंशुमनचा मुलगा आहे अंशुमान, अंशुमानचा मुलगा आहे दिलीप, दिलीपचा मुलगा आहे भगीरथ, भगीरथचा मुलगा आहे कुकुस्त, कुकुस्तचा मुलगा आहे रघु, रघुचा मुलगा आहे प्रबुद्ध, प्रबुद्धचा मुलगा आहे शंखन, शंखनचा मुलगा आहे सुदर्शन, सुदर्शनचा मुलगा आहे शिग्रप, शिग्रपचा मुलगा आहे मरु, मरुचा मुलगा आहे अंबरीश, अंबरीशचा मुलगा आहे याती, यातीचा मुलगा आहे नवाब, नवाबचा मुलगा आहे अर्थ, आताचा मुलगा आहे दशरथ, आणि दशरथाचा मुलगा आहे प्रभू रामचंद्र भगवान. जेवढे नाव सांगितली 42 पिढ्याचा इतिहास सांगितला तेवढ्या टाळ्या वाजल्याने. या पाची पांडवाला विचारा, आळंदीमध्ये राहून वाळलेल्या भाकरी खाऊन हे पाठ केले. साधारण नाही, तुम्हाला तुमच्या आज्याचं नाव माहिती आहे का? आज्याचं नाव माहिती तुम्हाला? पंजोबाचं, थापर पंजोबा, लेपर पंजोबा, लोकर पंजोबा, त्याचं नावच माहित आहे. महाराज आपण सगळ्यांनी ध्यान ठेवलं पाहिजे, एवढी परंपरा आहे हिंदू धर्माची. आणि माझी सगळ्याला विनंती आहे, नामचिंतन करत असताना महाराज श्रद्धेने केलं पाहिजे, आवडीने केलं पाहिजे. लोक सध्या आता महाराज भजन खूप करायला लागले, पण आवड श्रद्धा नाही. माणसं पाटील पैशाने श्रीमंत झाले पण मनाने गरीब झाले. महाराज एवढे माणसाचा स्वभाव झाला दादा, शेजारच्यानं जरी महाराज चांगला बंगला बांधला तरी याच्या पोटामध्ये दुखतो. महाराज सध्या लोक आपल्याला 9 क्विंटल सोयाबीन झालंय याचं त्याला दुःख नाही, शेजार त्याला 12 क्विंटल कसं काय झालं याचं जास्त दुःख आहे. घरी बसलो होतो, कीर्तन होतं, माझी बायको आली. त्या दिवशी सुदर्शन मला उशिरा फोन लावला होता. त्या दिवशी मी बाहेर बसलो होतो, बायको आली. बायको म्हणली महाराज लाईट गेली. येईल. पुन्हा 10 मिनिटं आली. पुन्हा म्हणली महाराज लाईट गेली. म्हणलं येईल. पुन्हा आणखी 10 मिनिटं आली. मला म्हणली महाराज लाईट गेली. म्हणलं येईल. पुन्हा आणखी म्हणाली महाराज लाईट गेली. म्हणजे आता पुन्हा बसली. लाईट गेली मला माहित झालं. लाईटचा फोन बी नाही, नंबर बी नाही. पुन्हा आणखी मला म्हणते महाराज लाईट गेली. मला माहित झालं की आता किती वेळ सांगते. म्हणजे नाव तसं नाही हो, पण लाईट गेली. लाईट गेली माहित झालं की आता पुन्हा बसली. नाही हो म्हणे. म्हणलं काय झालं एवढी वेळ कसं काय सांगालीस? म्हणे महाराज बघा ना मग सगळ्या गावची आणि आपलीच कसं काय गेली. कळालं का? कळालं का? म्हणजे जास्त लाईट गेलं दुःख जास्त नाही, आपलीच कसं काय गेली याचं जास्त दुःख. तसं स्वतःला किती क्विंटल कापूस झाला याचं दुःख नाही, शेजारला जास्त कसं काय झालं याचं दुःख आहे. बघा तुम्ही माणसं महाराज एखाद्या बंगला बांधला की चांगलं म्हणलं पाहिजे. आता दुपारी वाजता ज्यांचं कीर्तन केलं ना, आपल्या गावात कोणी बंगला बांधला ना, त्यापासून घर बांधलं ना, माणसाने गेलं पाहिजे वा वास्तुच्या तिथे जेवलं पाहिजे, चांगलं म्हणलं पाहिजे वा 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 काय सुंदर बांधलं भाऊ. ओ माणसानं नावं ठेवू नाही महाराज. आपल्याला घर बांधता येत नाही ना, नावं ठेवायचे नाही. त्याच्याच बंगल्याच्या सावलीला बांस टाकायची, मस्त झोपी जायचं. कशाला टेन्शन घ्या. पण लोक नाही, त्याचं खाणार जेवणार आणि येताना त्याला म्हणणार महाराज गिलावाच रफ झाला, कलर डार्क झाला, गेटच मोठा झाला, फरशी हीच पाय सटकायची, दुसरी हलकीच बसवली, गॅलरीच अशी झाली. अरे त्याला वास्तुशांतीला तुला जेवायला बोलले रे, त्याचे उपकार समज. खातं निघून जायचं, नाव ठेवायचं नाही. 40 लाखाच्या घराला तू नाव ठेवायलाच पाटील. आणि आपलं घर बघितलं तर काय, आपल्या घराचं बघी, आपल्या संडास बाथरूमच्या कवाडाला कोंडा नाही, बकीट आठवं लावालास. 30 रुपयाचा कोंडा लाव, बघू टाकून 40 लाखाचा कोंडा. माणसं नाव ठेवतात नाही हो. आता आमच्या माऊलीराणी सुंदराची चाल गायली, विष्णू महाराजांनी केली, ऋषी महाराजांनी चाल गायली. इथं खाली बसून आता सुदर्शन महाराज पकवास किती सुंदर वाजवला, घामाघूम झाला मंडळी. मला ते खाली बसलेलं म्हणते जमलीच नाही चाल आज कसं की. तू येऊन म्हण खंडन कोण करावं, ज्याला खंडन करता येतं त्यांनी खंडन करावं. आता एवढं पोट तिकडे कीर्तन करू द्या. एक तरी म्हणते महाराजला जमत नाही कीर्तन, उद्या तू कर. जमते का? नाव ठेवू नका ना महाराज. आपले लेकर म्हणू दे ना, आज चुकलं तर म्हणू दे ना, उद्यापासून चाल म्हणू दे ना, म्हणू दे ना. चुकली तर कोण माहिती पडतो शिकून आले हो. नाव ठेवायचे बंद करा ना. एखाद्या गावाच्या माणसाने गाडी घेतली, लोक कधी चांगलं म्हणणार नाही. आता दसरा दिवाळी तुमच्या गावात गाडी आल्या असते, लोक जाणार गाडीची पूजा करणार. ट्रॅक्टर जरी घेतलं म्हणायचं वा तुझं ट्रॅक्टर म्हणजे आमचं ट्रॅक्टर, पलटी हाणता येईल. मोटरसायकल सुद्धा म्हणायचं वा आम्हाला नांदेड चांगलं म्हणायचं ना. लोक कधी चांगलं म्हणणार नाहीत महाराज. त्याची गाडीची पूजा करणार, पेढा खाणार, त्याला जोडा मारणार. कोणता जोडा? किती पडला हप्ता. तुला काय करायचंय? त्यानं गाडी हप्त्या घेऊ नाही तर रामनवमीच्या सप्त्या घेऊ, तुला काय करायचंय?
तुला काय करायचं चंद्र की नाही माणसाची सोच बदला महाराज. आपलं अंतकरण मोठं करा, एकमेकाला नावं ठेवायचं कमी करा आणि मला सुंदर असं भजन करा. करा हरिभक्ती पडून केलं कामा, सोडिले मापा सोनिया, लागून या पाया विनवितो तुम्हाला. टाळी बोला मुखी नाम. संत महात्म्याने कधी रागात सांगितलं तुमचं भलं व्हावं, लोकांना गोडीनं सांगितलं लोकांना ऐकलं नाही. माऊली महाराज त्याला शिवाय दिला, किती सांगू तरी नाही ऐकत. किती गोडी सिंदर दिलं, काय माय तुझी गेली होती उद्यापाशी मुखाशी आठ मुळा पाचाके पुढे जाऊन पुढे पुसता आता जोडले पाया पडल्या. लोकांना ऐकलं मग माझा तो बरा राग. कधी कधी रागात बोलतात, कधी कधी गोडी बोलतात. आमच्या माता बहिणी लेकरामध्ये प्रेम, लेकरावर प्रेम असतात तुमचं, पण लेकराई काय करता तुम्ही? खुश करून भाकर खाऊ घालते अंकारामध्ये पाण्या. घराच्या बाहेर जाऊ नको, घराच्या बाहेर जाऊ नको. ते लेकरू बाहेर गेल्याशिवाय राहतच नाही. पुन्हा आणखी त्याला मांडवी देत राहते, बाळ्या घराच्या बाहेर जाऊ नको, शेजारीचं काही खाऊ नको, तिचं मदत जमणार. लेकरू ऐकायला का म्हणे? आता लेकरू उन्हात खेळायला लागलं, काय म्हणतात बाळ्या उन्हात खेळू नको, सावलीत सावलीत मर. मला वाटतंय हा मला बोलत न साहत म्हणते का नाही मर. कशामुळं? प्रेमापोट. आणि तीच मला शिकली बाई अशा शिकली बाई बाळ्या म्हणणार, तिचं प्रेम असं मला गोड म्हणजे आपल्याला. पिल्लू आहे पिल्लू, तिकडे जाऊ नकोस, तिकडे गुलाबी शॉप लागेल पिल्लू परत फिर. पिल्लू तिकडे जाऊ नकोस, शॉप लागेल परत फिर. आता धिंगाणा केला ना संध्याकाळी पोपटा आहे ना. पिल्लू आता धिंगाणा करायचं नाही, आता धिंगाणा केला ना संध्याकाळी मी आणि पप्पा पिक्चरला तर तुला नेणार नाही बघ. गोडी संध्याकाळी मला गोडी संध्याकाळी पण ते लेकरू ऐकत नाही. लय आवड असतं ना मला. आम्ही पुणे मुंबईला जरा तिकडे टाइम झालाय, पण आम्ही पुणे मुंबईला तिकडे कीर्तन गेलं ना आम्हाला ऐकायला मिळतं. मला ऋषी महाराज आपण गेलं ना ऐकायला मिळते ना मला. तर रायगडला कीर्तन गेलं एक बाई आली मला, तोंडची गोडून हातची जड. ती आली मला माझ्या पाया पडता मला म्हणते महाराज आलात का? म्हणजे डोळ्यात माती पडली का? दिसणार का बरोबर टाकलेल्या पाय धुवाय पाणी नाही काय नाही. मला आता गेलं गेलं बघा ना पाटावर उभा केलं महाराज, पाय सुद्धा धुदिले नाही. त्या माणसाने मला दादाने माझे पाय धुतले, टाळ्याने हात पुसले. गेलं गेलं बघ काहीच नाही महाराज. मी उभा टाकलो दारात. मला म्हणते महाराज कशाने आला? मी रांगत आलो. दिसत नाही गाडी आली. मध्ये गेलो सोपाटच्या बोलतो, मला पाय नाही चहा नाही जेव्हा म्हणून नाही काय नाही. म्हणजे नुसतं माझ्या तोंडाकडे बघायला. म्हणजे काय झालं ताई? म्हणते महाराज तुमच्या घरी कोण कोण असतं? मला 3 बहीण आहेत, एक भाऊ आहे, आई आहे, वडील आहेत, एक लहान मुलगी आहे. मला म्हणते की श्याम तुम्हाला मुलगी आहे? हो मुलगी आहे. मग तुमचं लग्न झालं असं? दुसऱ्या शेवटचे घेतलेत म्हणलं मी या आणि नंतर मला म्हणते महाराज तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार? मला काहीच नको. इडं सरपणा मी मला काही घेत. माझ्या मनात चहा कॉफी कॅन्सर केलं डायरेक्ट जेवा म्हणे. माझ्या पुढे वळली होती महाराज दूध घेणार नाही? दिलं नाही. चहा नाही. मग मला म्हणते महाराज तुम्ही जेवण करणार का? मला करणार की. आता सकाळपासून शंकर गेला होता, भूक लागली नसत. आता वाटत हाटेला खायला जमणार, धोतर असतात अंगावर. हाटेला आम्हाला जमणार, आम्हाला काही मिळणार काय? तुम्हाला मिरची म्हणजे पसंत आमच्या पुढे ठेवतात, पण उद्या लोक बोलतात ना धोतरवाले गेले हॉटेलमध्ये. आता भूक लागली मी ताई मला जेवण करायचं. जेवण करायचं म्हटलं म्हटलं मला वाटलं बसा म्हणे. माझ्या पुढे लागली. मला म्हणते महाराज तुम्ही जेवण करणार का? मी हो. मग मला म्हणते महाराज नेमकं जेवणामध्ये काय काय घेणार? मी कडबा घेणार, सोयाबीनचं गुढी घेणार, ऊसाची पाचट घेणार, काही जर डोसक्यात दगड घालून घेणार. आता काय तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन काय म्हणा. ती लेकर म्हणतात हे पिल्लू आता धिंगाणा कोणा लेकरू ऐकत. आणि तीच खेड्यागावती कापू असते, खेड्यागावती कापू पिल्लू म्हणते वरदानाचं बघा. खेड्यागावती कापू असते लेकरू बाहेर गेला म्हणते पिंट्या 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 तिकडे जाऊन म्हणाले मागव म्हणाले पिंट्या मागव. तिकडं तर गेला वापस हळूबाची महाराजाला तिनं रागात बोलू द्या की गोडीत बोलू द्या, फक्त तिला वाटतं माझ्या लेकराचा अनहित होऊ नये याच्यासाठी कधी रागात बोलते कधी गोडीनं बोलते. आपण महाराज संत महात्मे कधी लागून या पाया तर कधी रागाने सांगतात. आपण भजन केलं पाहिजे, पवित्र अशी तुळशी धारण केली पाहिजे आणि हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे. येतं म्हणजे अवकाश धावत्या वेगामध्ये आपण तपास करण्याचा प्रयत्न केला. या शेवमध्ये कमी जास्त झाले माझ्या मनाचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझ्या डोकऱ्यांचं म्हणतं श्री एकनाथ दामले महाराज मठाधिपती संस्थान उमरत. माझी सगळ्या विनंती पुढं कॅमेरा आहे म्हणून सांगतो एवढी क्लिप काढा. सगळ्याला माझी विनंती आहे सद्गुरू नामदेव महाराज संस्थान क्षेत्र उमरत तालुका कंधार
250 वर्षाची परंपरा आहे. सुदर्शन महाराजाला, माऊली महाराजाला सगळ्याला माहिती आहे. विष्णू महाराजाला आमच्या गुरुदेवांनी 18 कोटीचं मंदिर बांधकाम केलेलं आहे. 18 कोटीचं. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठंच मंदिर नाही. संगमोरी दगडामध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी जगविख्यात कथाकार, आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय देवकीनंदन ठाकूरजी महाराज श्री वृंदावन धाम तिथे येत आहेत. 27 फेब्रुवारी ते 6 मार्च, 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या वेळेमध्ये सर्वांनी उमरजनगरीमध्ये 1-2 दिवस तरी सगळ्यांनी हजेरी लावावी अशी सर्वांना माझी विनंती आहे. एकदा या, तिथला रम्य सोहळा या नयन डोळ्याने पहा. खूप मोठं सुंदर असं महाराज मंदिर आहे आणि खूप मोठा विष्णुयाग यज्ञ आहे. 108 कुंड यज्ञ आहे. आपल्याला करणं शक्य नाही, ते पाहणं तरी होईल. येळीकर आणि सगळेजण महाराज निवगेकर सगळ्याला माझी विनंती आहे, आमच्या संस्थांवर एकदा या आणि सगळ्यांनी एकदा संस्थान या आणि महाराजांचं दर्शन घ्या, कथा वाचा आणि आपली उपस्थिती सर्वांनी हजर राहावं अशी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर